स्त्रीचा त्याग असं म्हणलं जातं, पण स्त्रीचा त्याग आणि स्त्री शक्ती ह्याच्यातला नेमका फरक तुझ्या दृष्टीने काय आहे? मी म्हणेन की स्त्री त्याग हा शब्द आहेच का मुळात. करेक्ट. तिथूनच माझी सुरुवात आहे की स्त्रीने त्याग केला म्हणजेच ती मोठी आहे का. अरे किती तिने बिचारीने सुचतो नको. मी माझ्या नाटकाचं नाव सुद्धा आहे त्या तिघी स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात वीरांगना. हे आम्ही स्वीकारलेलं आहे. मग कितीही खाचखळगे येऊ देत, कितीही वाटेत काटे येऊ देत, आम्ही त्याच्यावर पाय ठेवून उभं राहणार. हेच तर मला सांगायचं आहे ह्याच्यात. आता त्याच्यामध्ये मी तुम्ही जर म्हणालात की स्त्री त्याग ही स्त्री शक्ती आहे, आता ते स्त्री त्याग म्हणालात तुम्ही स्त्रीचा, तर मला असं वाटतं की कुठलंही नातं, अगदी नवरा बायको नाही, कुठलंही नातं घ्या, बहीण भाऊ असो किंवा कुठलंही असो, कुठलंही नातं टिकवायचं असेल तर दोन्ही बाजूनी प्रयत्न लागतो. बरोबर. कधी असं विचारत नाही आपण कोणाला काय पुरुष त्यागाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं. इतका समाजावरती त्याचा पगडा आहे. बरोबर. तर स्त्री मी तर म्हणेन की आम्ही बायका त्याग वगैरे नाही, आम्ही स्वीकारलंय, आम्ही हे करणार आहोत, त्याच्यावर पाय देऊन उभं राहणार. बरोबर. आपण जनरली म्हणतो की स्त्रीला कुठलंही संकट आलं तर त्यातनं ती पाय ठेवून खंबीरपणे उभी राहते. मग त्याच्यामध्ये आम्हाला काही त्याग करायला लागले तर दॅट इज ऍक्सेप्टेड, पण स्त्री शक्तीच आहे मोठी. त्याच्यामुळे स्त्री त्याग म्हणेन किंवा माणसाने केलेला कशासाठी तरी किंवा कुठल्या तरी ध्येयाप्रती केलेला त्याग हा गौण आहे. मग बरोबर.